नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर इथे आपले स्वागत आहे। कॉटन पायलट प्रोजेक्ट या अंतर्गत इथे अंकुर 888 या व्हरायटीचा डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट लावलेला आहे। आपण इथे क्लोजर स्पेसिंगमध्ये आपण हा प्लॉट लावलेला आहे। क्लोजर स्पेसिंग याचे स्पेसिंग हे 3x1 आहे, 90x30 सेंटीमीटर। तसेच CICR नागपूर कॉटन रिसर्च सेंटर नागपूर यांच्या अंतर्गत हा कॉटन पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे। क्लोजर स्पेसिंग तसेच हाय डेन्सिटी प्लांटिंग तसेच दादालाल तंत्रज्ञान या तिन्ही तंत्रज्ञान व टेक्नॉलॉजीचे आपण महाराष्ट्रभर याला राबवित आहोत। तसेच आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये पण राबवित आहोत। हाय डेन्सिटी प्लांटिंग याचे अंतर हे स्पेसिंग हे 30x15 सेंटीमीटर आहे व क्लोजर स्पेसिंगचे 90x30 सेंटीमीटर आहे। दादालालचे पण 90x30 सेंटीमीटर आहे, ज्याला की आपण 3x1 फूट म्हणू। तर इथे अंकुर 888 व्हरायटीचा आपण हा प्लॉट बघत आहोत। हा प्लॉटची सोविंग ही 6 जूनला झालेली आहे। जवळजवळ 40 ते 50 दिवस झालेला आहे याला। तर 40 ते 50 दिवस झाल्यानंतर आपण सर्वात पहिली फवारणी हे निंबोळी अर्क तसेच 2% नायट्रोजन युरिया याची आपण स्प्रेइंग घेतलेली आहे व ड्रिंचिंगमधून पण 2% युरिया सोडलेला आहे। तसेच याच्यामध्ये आपण एकरी 10 ते 12 स्टिकी स्ट्रॅप लावलेले आहेत। आणि आता एक 40 ते 45 दिवस झाल्यानंतर दादालाल तंत्रज्ञानमध्ये याची गळफांदी आणि फळफांदी ओळखायची आहे। फळफांदी म्हणजे ज्याला आपण भरभरून फळं येतात किंवा आपण त्याला बोंडे म्हणू, त्याला फळफांदी म्हणू। व गळफांदी म्हणजे जी झाडाच्या सुरुवातीपासून 6 ते 7 सेंटीमीटर पर्यंत जी फांदी येते, जी झाडाला स्पर्धा करते, बाजूला वाढते, त्याला फळं कमी असतात, बोंडे कमी असतात, त्याला आपण गळफांदी म्हणू। तर ती 40 ते 45 दिवसामध्ये ती गळफांदी काढणे खूप आवश्यक असते। एका झाडाला कमीत कमी 3 ते 4 गळफांदी असू शकतात। तर त्या आपण 40 ते 50 दिवसामध्ये ती जास्तीत जास्त 55 दिवसामध्ये आपण काढली पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला काढणे हे अशक्य होते किंवा ओळखण्यास अशक्य होते, म्हणून आपण आता ती काढायला पाहिजे। तसेच ती सिकेटर या सिकेटरनी काढायला पाहिजे, जेणेकरून त्या झाडाला इजा नाही व्हावी। व दुसरा फवारा पण त्याच्यानंतर आपण दादालाल तंत्रज्ञानमध्ये जेव्हा आपण 3 फुटापर्यंत जेव्हा आपली पराठी होते तेव्हा आपण त्याच्यामध्ये पिंचिंग करायला पाहिजे। पिंचिंग केल्यामुळे काय होतं, त्याच्या ज्या आपल्या फळफांद्या आहेत त्या फळफांद्या मजबूत होतात व त्याला जास्तीत जास्त पाते लागून आपल्या उत्पन्नात भर होतो व जास्त वाढून पण पराठीचा उपयोग होत नाही। आणि त्याचा निष्कर्ष असा की आपल्या जे बोंडाचे वजन आहे ते बोंडाचे वजन आपले वाढते। तर आपण आपला प्लॉट बघूया। आता आपण 3x1 वर लावलेला आहे तो बघा शेतकरी बंधूंनो, हे आपले 40 ते 45 दिवसाचे झालेली पराठी आहे। याच्यामध्ये आपण गळफांदी तसेच फळफांदी कसे ओळखावे हे मी तुम्हाला सांगतो। सुरुवातीला जेव्हा झाडापासून जेव्हा माती लावतो तेव्हापासून आपण सुरुवातीला जर बघितलं तर ही जी आहे ना, ही बघा, ही स्पर्धा करत आहे या पराठीला। याला जर आपण आणखी 10 ते 15 दिवस जर ठेवलं तर ही आपल्या या झाडाची स्पर्धा करते। आणि बघा, ही जी आहे ही फळफांदी आहे, याला फळं बघा हे लागलेले आहेत, पाते लागलेले आहेत। आणि ही गळफांदी बघा, याला बघा, ही एवढी मोठी वाढल्यानंतर पण याला एक पण फळ लागलेलं नाही आहे। म्हणून आपण याला काय करायला पाहिजे आणि सिकेटरला काढून घ्यायला पाहिजे। तसेच हे जे पानं आहेत हे पण काढायला पाहिजे, कारण की हे पानं जे आहेत हे आपलं नायट्रोजन जास्तीत जास्त एक्सेस करतात। आणि ही जे लहान पानं आहेत ही कमी नायट्रोजन घेतात। तर काय होतंय, झाडाचं जेवढं न्यूट्रिशन आहे हे गळफांदी तसेच हे मोठे मोठे पानं जे आहेत आपल्या याला लागलेले हे पण आपले न्यूट्रिशन हे कॅप्चर करतात। बघा, हे या झाडाला एक ही गळफांदी आहे, याला पण ही गळफांदी आहे। तशी ही आपण सिकेटरने ही काढून घ्यायला पाहिजे। आणि या झाडाला जेव्हा आपलं हे झाड एक 60 ते 70 दिवसाचं 80 दिवसाचं होईल तेव्हा 3 फुटाची आपली याची जेव्हा हाईट होईल तेव्हा त्याची शेंडे खोडणी खूप गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या बोंडाचे हे वजन वाढेल व आपल्याला प्रोडक्शनमध्ये पण खूप त्याचा आधार होईल। याप्रमाणे मी अक्षय गणेशपुरे व महेंद्र सिंगर आम्ही पराठीबद्दल आपल्या कॉटन पायलट प्रोजेक्ट तसेच CICR नागपूर
व कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर याच्यामार्फत आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे व आमच्या कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर या चॅनलला भेट द्या व तसेच आमच्या कृषी विज्ञान केंद्र इथे पण भेट द्या व आमच्या कॉटन पायलटचा जो कॉटन पायलट प्रोजेक्ट अंडरमधील प्लॉट आहे त्याला भेट द्या व काही निकष असतील तर आम्हाला कळवा व आम्ही तुमच्या जय जवान जय किसान.